दुपारचे 2 वाजले होते. मोरे मामा आपली बैल घेऊन चारत होते. मोरे मामा बैल चारत होते आणि एका ठिकाणी निवांत बसलेले होते. ही गोष्ट आहे चंद्रपूर जवळच्या ताडोबा अभयारण्याच्या आजूबाजूच्या परिसरातली. मोरे मामा आपली बैल चारत होते आणि एका ठिकाणी निवांत बसले होते आणि अचानक एका वाघाने मामांवरती घाला घातला आणि त्या मामाचा आणि त्या वाघाचा संघर्ष सुरू झाला. झटापट सुरू झाली आणि या झटापटीत मोरे मामांच्या अंगावर बऱ्याचशा जखमा झाल्या. वाघाचे पंजे लागले. मोरे मामांचा आणि त्या वाघाचा संघर्ष सुरू आहे आणि मामा जोरजोराने ओरडतोय की कोणीतरी यावं आणि मला या वाघाच्या तावडीतून सोडवावं. जरी ही मामांची आरोली एखाद्या माणसाच्या कानावर पोचली असती तरी त्या वाघाकडे बघून त्या माणसाने तिथून धूम ठोकली असती. का? कारण हे संकट आपल्यावर येऊ नये. पण मामांची ही आरोली पोचली त्या 2 बैलांच्या कानावर आणि त्यांना का असं वाटलं की आपला मालक संकट आहे आणि ती 2 बैल मामाच्या बाजूने धावत पळत येतात. 1 मिनिट हे चित्र डोळ्यासमोर उभं करा. मामाचा आणि त्या वाघाचा संघर्ष सुरू आहे आणि 2 बैल बाजूने धावत पळत येतात. हंबरडा फोडतात. शिंगाच्या जोरावर त्या वाघाबरोबर फाईट करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी बऱ्याच वेळानंतर या मोरे मामांना त्या वाघाच्या तावडीतून ही 2 बैल सोडवतात. स्वतःच्या मालकासाठी ही 2 बैल धावत आली. नैसर्गिकदृष्ट्या जर विचार केला तर वाघ हा प्रचंड ताकदीचा. त्यांच्यापुढे ह्या 2 बैलांचा टिकाव लागला तरी कसा? तर हे सर्व कसं काय झालं? त्या 2 बैलांनी मोरे मामांना त्या वाघाच्या तावडीतून कसं काय सोडवलं? ही ताकद आली कुठनं? तर प्रत्येक वेळेला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जीव शेतकऱ्याचा त्या बैलामध्ये अडकतो ना, तिथे ही ताकद निर्माण झाली. एखादा सणवार जर असला तर अगोदर त्या बैलांना पुरणपोळीचं नैवेद्य घालतो. पोळ्याच्या दिवशी तुम्ही लक्षात घेतलं असेल, पोराला शाळेला जायला दप्तर दिले नाही, पण त्या बैलांच्या खांद्यावर झूल टाकायला शेतकरी बाप कधीच विसरला नाही. तिथे ही ताकद निर्माण झाली. झोपल्या झोपल्या शेतकरी बाप ओळखतो. बैलाने नुसतं हंबरडा फोडला ना की बैलाला तहान लागले की भूक लागले. एवढं प्रचंड ज्ञान त्या बैलांविषयी त्या शेतकऱ्याच्या मनात आहे. तिथे ही ताकद निर्माण झाली. माणसाने माणसाची मैत्री केली ह्यात काय नवल, पण शेतकरी बापाला वाचवण्यासाठी बैलामध्ये सुद्धा वाघाचं बल तयार होतं. खरं तर हीच प्रेरणादायी मैत्री आहे.